हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी साक्षी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्हा सर्वांना आजचा, उद्याचा आणि यापुढील येणारे इतर सर्व दिवस सुखाचे जावो, आनंदाचे जावो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर तुम्हाला श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज सकाळीच मी नाही का, हे देवपूजेला जी लागणारी भांडी ना ती घासून घेतली, स्वच्छ अशी पितांबरीने घासून घेतली. म्हणजे असं सकाळी लवकर देवपूजा झाली की मग आपल्याला शंकरांची पूजा पण करायची आहे. त्यामुळे आणि त्यात खूप भरपूर टाईम लागणार होता, 2-3 तास. त्यामुळं म्हटलं चला लवकरच आपली देवपूजा करून घेऊया. सर्वप्रथम एका पूजेत आपण दीप प्रज्वलित करून घेऊया. आपल्या दीप प्रज्वलन करून झाल्यानंतर हळद कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक सगळ्यात पहिले आपल्याला पाण्याने करायचा आहे. ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः असं आपल्याला 3 वेळेस पाण्याने गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुधाने गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. दुधाने अभिषेक करताना आपल्याला परत तोच मंत्र म्हणायचा आहे, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. परत आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक आपल्याला पहिले पाण्यानेच करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा या मंत्राचा जाप करायचा आहे. पाण्याने अभिषेक झाल्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला अक्षदा, हळद कुंकू गणपती बाप्पांना आसनावरती ठेवायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे एक ताम्हण घेतलं आहे. त्या ताम्हणातच मी भगवान शंकरांच्या पिंडीचा अभिषेक करणार आहे. मी तर पिंड ठेवून घेते आता. त्याच्यानंतर अभिषेक पात्रानेच आपल्याला अभिषेक करायचा आहे, कारण की आपण जे पण काही मंत्र, स्तोत्र जे पण काही म्हणणार आहे तर ते म्हणत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर पाण्याचा प्रवाह सुरूच असला पाहिजे, अभिषेक सुरूच असला पाहिजे. त्यामुळे नाही का तुम्ही अशा प्रकारची ही अभिषेक पात्र किंवा याला गळकी म्हणतात, तर तुम्ही असंच हे घेऊ शकता. तर माझी पिंड छोटी आहे त्यामुळे मी ही छोटीच गळकी घेतली आहे. तर त्याच्यानेच आता मी अभिषेक करून घेणार आहे. सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन वाचून सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. 1 ते 9 श्लोक्य पूर्णही म्हणू शकता. त्यानंतर आपल्याला रुद्र अध्याय वाचायचा आहे. चमक, नमक हे 2 म्हणजे हे विभागही आपल्याला वाचायचे आहेत. त्यानंतर आपल्याला शिवकवच वाचायचं आहे. शिवगायत्री मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र पंचप्रमाणयुक्त तोही आपल्याला 11 वेळेस म्हणायचा आहे. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळेस आपल्याला म्हणायचा आहे. संजीवनी मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. कालभैरव अष्टकम 1 वेळेस म्हणायचा आहे. शिव अष्टोत्तर शतनामावली आपल्याला म्हणायची आहे. गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेव
गुरुभ्ये नमः श्री कुलदैवताय नमः श्री अक्कलकोटी निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यदिलक्षम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवरं पद्मनेत्र सुहासवदनं कथातो बीजमालादण्डकमण्डलकट्याङ्करक्षत्रैगुणरहितैल त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम इथं भगवान शंकरांच्या पिंडीला भस्म लावून घेतलं आहे. भस्म लावून त्यावरती अष्टगंध लावला. ओम सर्वेश्वराय नमः ओम कामराय नमः ओम स्थानवे नमः. तर बिल्वपत्र वाहून झाले आहे. तर बिल्वपत्र वाहिल्यामुळे महादेवांची जी पिंड आहे ती पूर्ण झाकल्या गेली होती. मग मी थोडेसे बाजूला सरकवून घेतले. फक्त बिल्वपत्र थोडी बाजूला सरकेन जेणेकरून महादेवांची पिंड जी आहे ती दिसेल. आणि असं थोडंफार असं फुलांनी सजवून घेतलं म्हणजे असं छान दिसेल. अजून पूजा आपली उठून दिसेल त्यामुळे मग मी असे हे फुलं सगळे साईडने लावून घेतले. त्यानंतर आपल्याला इथे धोत्र्याचं फळ जे आहे ते व्हायचं आहे. त्यामागे अशी एक कथा आहे की समुद्र मंथनातून निघालेले विष भगवान शंकरांनी प्राशन केले होते. त्यामुळे विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देव आणि दानवांनी त्यांच्या डोक्यावरून भांग आणि धोत्रा अर्पण केला होता. त्यामुळेच भगवान शंकरांना धोत्र्याचं फळ हे वाहतात, त्यांच्या डोक्यावरून वाहतात. त्यानंतर आपल्याला शिवमूठ वाहायचे आहे. शिवमूठ वाहताना आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घेऊन ही मूठ 3 वेळेस आपल्याला भगवान महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला धूपने ओवाळून घ्यायचं आहे. धूप वगैरे ओवाळल्याशिवाय आपली पूजा ही अपूर्णच राहते. त्यामुळे धूप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कर्पूर आरती करायची आहे. भगवान शंकरांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.